मंडळी, राजकारणात नैतिकता आहे का किंवा कोणते राजकारणी नैतिकतेच्या आधारावर निर्णय घेतात किंवा राजकारण करतात असे काही प्रश्न मनात आले तरी आपण तसे 10-15 राजकारणी सांगू शकणार नाही। असो, त्या प्रश्नाच्या जास्त खोलात न जाता एका गोष्टीशी तुम्ही मात्र नक्कीच सहमत असाल आणि ती म्हणजे आज महाराष्ट्राच्याच नाही तर देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला नैतिकतेची भाषा करणारे शेकडो राजकारणी दिसतील। आता हे सारं ऐकून तुम्ही म्हणाल की नैतिकता शब्दाला घेऊन आम्ही इतकं का सांगतोय, तर त्याचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला 2 महिने मागे जावं लागेल। मंडळी, 9 डिसेंबर 2024 याच दिवशी बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली होती आणि त्यानंतर या प्रकरणात एका पाठोपाठ एक असे गौप्यस्फोट झाले। इतकंच नाही तर मुख्य आरोपीचं नाव हे थेट अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंसोबत जोडलं गेलं आणि या सगळ्या घडामोडीत विरोधकांपासून मित्रपक्षातल्याही नेते मंडळींनी एकाच शब्दाचा वापर करून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि तो शब्द होता नैतिकता। आता धनंजय मुंडेंचे नेते कोण, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार। ते आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री आहेत। याच अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा त्यांनी नैतिकतेच्याच आधारे राजीनामा दिल्याचा इतिहास महाराष्ट्रानं पाहिलाय आणि आताही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप सुरू झाल्यानंतर याच नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी जवळपास सगळ्या विरोधकांनीही केली आहे। आता अजित पवारांनी त्याच नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला। वास्तविक याच अजित पवारांनी अगदी पहिल्या दिवसापासून आपली भूमिका अत्यंत स्पष्ट ठेवत मुंडे जर दोषी असतील तरच कारवाई करणार हा पवित्रा घेतला होता। अगदी मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांपर्यंत धनंजय मुंडेंना कोणतीही वेगळी ट्रीटमेंट देण्यात आली नाही। पण नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीत धनंजय मुंडेंची वर्णी लागली आणि त्यांना पक्षात प्रमोशन देण्यात आलं आणि त्यामुळेच अजित पवारांवरच्या टीकेची धार ही वाढलेली आहे। हे सगळं सुरू असतानाच आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी समोर आली आणि मग काय, महायुती सरकारवर चहूबाजूने टीका वाढू लागली। या सगळ्या घडामोडींमध्ये अजित पवारांनी नाशिक दौऱ्यावर असताना काल संध्याकाळी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आणि त्याचाही आधार होती नैतिकता। पाहूयात अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय। आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं। लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर त्यांनी राजीनामा दिला। पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले, कितीतरी अपघात झाले, म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामे? 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला। आता त्यावेळेस परिस्थिती असती। आज आम्ही सारखं असं म्हणतोय, जे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। पण दादा, तुम्ही जशी हिंमत दाखवली नैतिकदृष्ट्या तुम्ही राजीनामा दिला, आरोप झाल्या आता पाटलांनी नुसतं स्टेटमेंट सुद्धा म्हणून नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला, विलासरावांनी देखील असंच धडक दाखवून राजीनामा दिला होता, मग ही नैतिकता धनंजय मुंडे का दाखवत नाही असं आपण त्यांना प्रश्न विचारतो। एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा, यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही। इतकं काम करताय असं असताना एक पूर्ण माहिती एका मंत्र्याला वाचवण्यासाठी बदनाम होती या सगळ्या प्रकरणात। अजिबात आम्ही कशाबद्दल कोणाला वाचवणार नाही। कालही आम्ही कोणाला वाचवणार नाही, आजही वाचवणार नाही, उद्याही वाचवणार नाही। म्हणजे तुम्ही नीट ऐकलत अजित पवारांनी काय काय म्हटलंय। पण अजित पवारांनी उल्लेख केलेल्या नैतिकतेच्या मुद्द्यावरच होता आपला आजचा प्रश्न आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आणि पहिल्यांदा पाहूयात आजचा प्रश्न आपला नेमका काय होता। आजचा प्रश्न होता, नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी जसं मंत्रिपद सोडलं होतं तसंच धनंजय मुंडेंनी मंत्रिपद सोडावं का, होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला या प्रश्नावर दिलेले होते। आणि या प्रश्नाच्या
अवतीभोवती आपल्याला चर्चा करायची आहे. पण त्याआधी आपण जाऊयात बीडच्या मसाजोगमध्ये, जिथं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील दिशा ठरवण्यासाठी ग्रामस्थांची बैठक सुरू आहे. आणि त्याच बैठकीतून आपला प्रतिनिधी गोविंद शेळके हा आपल्यासोबत असणार आहे. गोविंद, गावकऱ्यांची ही बैठक सुरू आहे पुढचा निर्णय, पुढची दिशा ठरवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात. नेमक्या या बैठकीची दिशा काय आहे, कोण कोण बोललंय आणि काय ठरवलंय ग्रामस्थांनी? विजय सर, माझ्या मागं मी तुम्हाला ही बैठक दाखवण्याचा प्रयत्न करतो की या बैठकीमध्ये गावातील जेवढे नागरिक आहेत, ज्या नागरिकांना खरं तर वाटतं की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपली भूमिका मांडली गेली पाहिजे, ते सगळे नागरिक पुढे येत आहेत, भूमिका व्यक्त करतायत. आणि केवळ भूमिका नाही तर ही पहिली बैठक नाही आहे विजय सर. मी तुम्हाला यापूर्वीचा एक इतिहास सांगतो की याच गावामध्ये ज्यावेळेस दीड महिन्यापूर्वी एक बैठक झाली होती आणि ज्या बैठकीमध्ये खरं तर वाल्मिक कराड वर जो काही मकोका अंतर्गत कारवाई करावी ही मागणी झाली होती. त्यानंतर एक आंदोलन झालं, ज्या आंदोलनाचा उद्रेक आपण सगळ्यांनी बघितला आणि त्या आंदोलनाचाच एक भाग होता की त्या आंदोलनानंतर वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला. आता प्रामुख्याने जी मागणी या नागरिकांकडून होतीये ती ही आहे की कृष्णा आंधळे मागच्या 70 दिवसापासून फरार आहे, तो अद्याप पोलिसाला आढळून आलेला नाहीये. तो का आढळून येत नाहीये त्याच्या संदर्भात एक आंदोलन केलं जाईल, ज्याची दिशा काही वेळाने या ठिकाणी स्पष्ट होईल. यासोबत ज्या 2 पोलीस अधिकाऱ्यांचा कायम या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे, अगदी तसा आरोप नागरिक करतायत, तो म्हणजे प्रशांत महाजन आणि पाटील नावाचे जे PSI होते, तर त्यांच्यावर कारवाई कुठली झाली, कारण त्यांची बदली झाली, मात्र त्याच्या पुढे निलंबनानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई झाली याची माहिती नागरिकांना मिळत नाही. या सगळ्या अनुषंगाने या ठिकाणी ही बैठक सुरू आहे आणि काही वेळाने या बैठकीमधून काही गोष्टी निश्चित होतील, ज्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरणार आहे. कारण प्रामुख्यानं गावकरी जे काही मागणी करतायत की यापुढे कृष्णा आंधळेचा यामधला सहभाग आणि त्याची न झालेली अटक या संदर्भात असेल. सगळ्यात प्रामुख्यानं आता जी भूमिका मांडली गेली त्यात एक भूमिका सुद्धा मांडली गेली होती की काही राजकीय नेते अनेक लोकांना भेटून चर्चा करतायत, याचा परिणाम संतोष देशमुख हत्या प्रकरणावर होईल का अशी चर्चा आपण करतोय. पण नागरिकांचं म्हणणं असं आहे की कुणीही कुणाला भेटलं तरी या प्रकरणामध्ये गाव विशेषतः मसाजोगकर जे काही मागणी करतायत त्यात कुठलाही फरक पडणार नाहीये. आणि विशेष उल्लेख होतोय तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा. मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व करतील या सगळ्या गोष्टीचं आणि करत असताना सगळं गाव त्यांच्या सोबत असेल असंही सांगितलं जात आहे. विजय सर, धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहत होतो की मसाजोगमध्ये तिथल्या गावकऱ्यांची बैठक सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास लावण्याची मागणी तर होतेच आहे, पण कृष्णा आंधळे जो या प्रकरणातला एक आरोपी आणि तो फरार आहे, त्याला अजून अटक का नाही असा देखील प्रश्न तिथं उपस्थित झाला आहे, ज्याची माहिती आपल्याला आत्ता गोविंद शेळकेने दिली. वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. मंडळी, बीडमधून आता आपण थेट जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला आणि या संपूर्ण प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरला ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि OBC बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे देखील आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील. पण पहिल्यांदा या मी 2 मान्यवरांचं स्वागत करतो. अंजली दमानिया देखील या चर्चेत सहभागी झाल्या आहेत. प्रकाश शेंडगेजी, सुषमा अंधारेजी आणि अंजली दमानियाजी, आपलं तिघांचंही स्वागत आहे. मला पहिला प्रश्न खरं तर अंजली दमानियांना विचारायचा आहे. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हो, अगदी व्यवस्थित येतोय. अंजली दमानियाजी, अजित पवारांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणत होते 2010 साली 11 साली मी सिंचनाच्या प्रकरणात राजीनामा दिला होता, पण असं आपण प्रत्येकाकडून मागू शकतो का असा प्रश्न ते करतायत. आणि त्यांनी लालबहादूर शास्त्रींचं उदाहरण दिलं. त्यानंतर अनेक रेल्वे अपघात झाले, अनेक रेल्वे मंत्री झाले, पण कुणीही राजीनामा दिलेला नाही. मग धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय, तो विचार त्यांनी करावा असं त्यांचं म्हणणं आहे. कसं आहे की मी जेव्हा अजित पवारांना भेटले आणि ते तेव्हाच्या त्या वेळेपर्यंत माझ्याकडे ऑफिस ऑफ प्रॉफिट याचे सगळे कागदपत्र होते आणि ते मी त्यांना दाखवले आणि प्रत्येक कागद त्यांनी अतिशय गंभीरतेने बघितला. आणि ते बघितल्यानंतर ते मला म्हणाले की मी आणि उद्या देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे आणि त्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. आता हे ऐकल्यानंतर मला अपेक्षा होती की काहीतरी निर्णय होईल, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी असं सांगण्यात आलंय की आम्ही पुढे आता मुख्यमंत्री म्हणतील. मुख्यमंत्र्यांना विचारलं तर अजित पवार सांगतील, कारण त्यांच्या पक्षातले ते काय माझ्या पक्षात नाही आहेत. कोइलेशनचं सरकार आहे आणि त्याच्यात त्यांच्या पक्षातल्या माणसा विरुद्ध मी कसा निर्णय घेणार असं जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर ही जी टोलवाटोलव चालली होती त्याच्यानंतर 4 दिवसांनी मी कृषी घोटाळा काढला
आता तो कृषी घोटाळा इतका ओपन अँड शट होता. 542 कोटी हे 2 वेगवेगळ्या टेंडरमध्ये देण्यात आले. खरं तर हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जायला हवे होते, पण तसं न होता मोठ्या प्रमाणावर याच्यात कसा भ्रष्टाचार झाला या सगळ्या गोष्टी मी मांडल्या. पण आपण हे सगळं होताना बघतोय की काल अजित पवार जे म्हणाले ते अतिशय इंटरेस्टिंग होतं. म्हणजे ते म्हणतात की जेव्हा सिंचन घोटाळा झाला, माझ्यावर आरोप झाले, तेव्हा मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता. म्हणजे त्यांनी आता धनंजय मुंडेंनी ठरवावं त्यांना काय करायचंय. याचा अर्थ धनंजय मुंडेंना जर नैतिकता असेल तर ते राजीनामा देतील आणि नैतिकता नसेल तर ते राजीनामा देणार नाहीत. हे स्पष्ट त्यांनी मांडलं. आणि एवढंच नाही, त्यांनी इतर जी उदाहरणं दिली ते ऐकून गंमत वाटते की एवढी उदाहरणं तुम्ही देताय, तुम्हीही दिलं होता, सगळ्यांनी दिलं असं तुम्ही म्हणताय, मग आज धनंजय मुंडे का देत नाहीयेत आणि त्यांनी दिला नाही. हाच मुद्दा घेऊन मी सुषमाजींकडे जातो. सुषमाजी, अंजनी दमानी यांनी जे सांगितलं किंवा त्यांनी वारंवार जी मागणी लावून धरली, त्यानंतर हा चेंडू एकमेकांच्या कोर्टात ढकलला जातोय का? फडणवीस म्हणतात, अजित पवार बघतील का? त्यांचे अध्यक्ष आहेत अजितदादा म्हणतात मुख्यमंत्री बघतील, आणि धनंजय मुंडे म्हणतात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. नेमकं काय चाललंय या प्रकरणात? मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये मी पहिल्या दिवसापासून सांगते की संतोष देशमुखांची हत्या ही राजकीय इष्टापत्ती म्हणून भाजपाकडून वापरली जाते. या हत्येच्या आडून म्हणजे जाणारा बिचारा जीवानिशी गेला, पण त्याच्यावर आपापले पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा जो गलिच्छ प्रयत्न होतोय त्याचा पहिल्यांदा तर निषेध केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आपल्या मंत्रिमंडळात कोण असावं आणि कोण नसावं हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार मंत्रिमंडळाचे प्रमुख, सुकाणू समितीचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना असतो, अर्थात तो देवेंद्र फडणवीसांना. देवेंद्र फडणवीसांना जर आपण एकीकडे चाणक्य असं म्हणत असू तर या चाणक्याला एवढं माहीत नाही का की त्यांच्या मंत्रिमंडळात ते ज्यांना कुणाला घेतात त्यांचे पोर्टफोलिओ काय आहेत ते. म्हणजे तुम्हाला, आणि जर माहीत नाही असं म्हणत असतील तर मग देवेंद्रजींना चाणक्य दिलेली उपाधी अत्यंत चुकीची आहे. ते कमालीचे ढ आणि कॉप्या करून पास झालेले मंत्री आहेत. आणि जर ते फार हुशार आहेत, चाणक्य आहेत, पोर्टफोलिओ त्यांच्याकडे होते, तर सगळं काही माहिती असूनही आणि नेमकं अधिवेशन काळातच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता आणि अधिवेशन काळातच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुढे आलं होतं, तेव्हा त्यांनी मंत्रिमंडळात सामावून का घेतलं. या सगळ्यांचा जर अर्थ नीट समजून घेतला तर लक्षात येतं की एका राजाने एका माणसाला सांगितले की मी तुला बक्षीस देईन, तुला मी एक बकरी देतोय, 6 महिने आत्ता मी जे वजन करून देतोय 6 महिन्यानंतर या बकरीचं वजन तसुभरही कमीही झालं नाही पाहिजे आणि ते वाढलंही नाही पाहिजे. आणि मग तो शेतकरी जे करतो की त्याला भरपूर खाऊ घालतोय आणि अगदी त्याच वेळेला त्याच्यासमोर एक भलं मोठं वाघाचं चित्रही लावतोय. एकीकडे खाऊ घातल्याचा आनंद आहे, दुसरीकडे वचक ठेवल्याचा स्वतःचा दरारा आहे. देवेंद्रजी नेमकं तेच करत आहेत. एकीकडे ते धनंजय मुंडेंच्या डोक्यावर हात ठेवून आपण किती उपकार केलेले आहेत हेही दाखवत आहेत, पण दुसरीकडे त्या आडून धनंजय मुंडेच काय संपूर्ण बीड आणि कुठलाही नेता असला तर त्याच्यावर माझाच कसा वचक असू शकतो किंवा मी कसं प्रत्येकाला अडचणीत आणू शकतो, माझ्याकडे तुमच्या कुंडल्या आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्यातनं ते करतात, जो अत्यंत घृणास्पद आहे. बरोबर आहे. या मुद्द्यावर आपण येऊयाच, पण आणखी एक मुद्दा समोर आलाय. प्रकाश शेंडगे आपल्यासोबत आहेत, त्यामुळे मला त्यांची प्रतिक्रिया, त्यांचं मत याच्यावर जाणून घ्यायचंय. प्रकाशजी, खरं तर हत्या ही कोणाचीही वाईट, पण या प्रकरणाला जातीय रंग दिला जातोय वारंवार आणि त्यामुळं या प्रकारात आणखी एक दुर्दैवी गोष्ट होते. आज बबन तायवाडे जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचं उभरतं नेतृत्व आहे आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व उभं राहायला द्यायचं नाही, अशी या प्रकरणात आरोप करणाऱ्या मंडळींची भूमिका आहे. तर याकडे आपण कसं बघता? नाही, सर्वप्रथम संतोष देशमुखांची जी हत्या झालेली आहे, निर्गुण हत्या झालेली आहे, त्याचं समर्थन कुणीही करणार नाही. आमची ओबीसी संघटना म्हणून आमची भूमिका हीच आहे की ते जे मारेकरी आहेत त्यांना कडक म्हणजे कठोर शासन त्यांना झालं पाहिजे, फाशी शिक्षासुद्धा झाली गेली पाहिजे. ही भूमिका आपल्या सगळं ओबीसी संघटनांची आहे. कारण शेवटी गुन्हेगार हा गुन्हेगार असो, त्याला कुठली जात नसते आणि म्हणून गुन्हेगाराकडे त्याच्या जातीच्या चष्म्यातून न पाहता एक गुन्हेगार म्हणून पाहिलं गेलं पाहिजे.
आणि माझ्यामध्ये धनंजय मुंडेंनी सुद्धा तीच भूमिका घेतलेली आहे की जे मारेकरी असतील त्यांचा ताबडतोब शोध लावून त्यांना फाशी शिक्षा द्यावी, ही भूमिकासुद्धा स्वतः धनंजयनी सुद्धा ती भूमिका घेतलेली आहे. मग हा तपास जो आहे, हा तपास आता एक यंत्रणा करत आहे. त्या माध्यमातून समजा कोणी दोषी आलं, म्हणजे त्यामध्ये धनंजय मुंडे असतील किंवा आणि कुणी असतील, जे कोणी दोषी त्या तपासात असतील त्यांच्यावरती कारवाई ही होणारच आहे आणि ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण आता तसं काहीच नाही, कंप्लेंट नाही, तपासात त्यांचं काय हे नाही आहे. साधी दादा म्हणले की साधी सुईसुद्धा अजून त्यांच्याकडून गेलेली नाही आहे. आणि मग त्याच्या आधीच त्यांच्या राजीनाम्याविषयी इतका हल्लकल्लोळ जो आहे तो कशासाठी करायचा की ते ओबीसी समाजाचे आहेत, ते वंजारी समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जाते का, अशी नक्कीच भावना आमच्या सगळ्या ओबीसी समाज झालेली आहे. आणि म्हणून जोपर्यंत धनंजय मुंडे हे दोषी निघत नाही तपासामध्ये, तोपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही पाहिजे, या मताशी आम्ही सर्व ओबीसी संघटना आम्ही ठाम आहोत. आणि बाकी प्रश्न राहिला, एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा असेल तर आता यांनी ज्यांनी ताईंनी सांगितलं की तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे किंवा पक्ष म्हणून अजितदादांचा असू शकेल, तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. आता जो विषय आणखी एक सुरू झाला की आता नीतिमत्ता आणि नीतिमत्ता जो आहे तो पण एक विषय आता सुरू झालेला आहे. त्या मुद्द्यावर आपण मी तुमच्याकडे येतो, पण तुमच्या या मुद्द्यावरती अंजली दमानियांना बोलायचंय. अंजलीजी. नाही, कसं आहे की मला त्यांनी जे प्रश्न विचारले की ती सुई अजून धनंजय मुंडेपर्यंत येत नाहीये, त्याच्याबद्दल मला काही मुद्दे मांडायचे. एक तर आपण बघितलं की तानाजी सावंत या व्यक्तीचा मुलगा प्लेन घेऊन त्यांनी प्लेन उडवलं आणि कुठे बँकॉकला जाणार होता म्हणून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात पोलीस सुद्धा होते, म्हणजे पोलिसांनी सुद्धा ती प्रेस कॉन्फरन्स घेतली. मागे पोर्शेचं प्रकरण झालं, त्याच्यात सुद्धा एकदा नाही अनेक वेळा सीपी पुण्यानी प्रेस कॉन्फरन्स घेतली. पण हा एवढा मोठा मुद्दा ज्याच्यात अख्खा महाराष्ट्र हदरून निघालाय, त्या मुद्द्यावर आज तगायत पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स का नाही घेतली? कारण काही सरळ सरळ प्रश्न आहेत. पहिल्या दिवशी 9 डिसेंबरला जी स्कॉर्पिओ पकडली गेली होती ज्याचा नंबर 333 होता, त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल सापडले होते. त्या मोबाईल मधला CDR आज तगायत का रिलीज झाला नाही? दुसरा प्रश्न, त्याला फॉरेन्सिकसाठी डेटा रिकव्हरी करण्यासाठी पाठवण्यात आला आणि सगळ्या माध्यमांनी एक रिपोर्ट केला होता की त्यात बड्या नेत्याचं नाव आहे. तो फॉरेन्सिकचा रिपोर्ट आता 2.5 महिने झाले, आज तगायत का आला नाहीये? तो 2.5 महिने का आला नाहीये हा महत्वाचा मुद्दा आहे. सुषमाजी, आपल्याला प्रकाशजींच्या मुद्द्यावर काही बोलायचंय? होय, नीतिमत्तेचा विषय प्रकाशदादांनी काढला. आपल्याकडे नीतिमत्ता हा शब्द इतका गुळगुळीत झालेला आहे ना, आणि या नीतिमत्ता या शब्दावर भाजपच्या लोकांनी तर अजिबात बोलू नये. कारण ही तीच भाजपची माणसं आहेत ज्यांनी संजय राठोडांचा राजीनामा घ्यावा म्हणून आकाश पाताळ एक केलं होतं. अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये संजय राठोडांवर आरोपांची राळ उचलली होती. नुसते संजय राठोडच नाही तर त्या निमित्ताने पूजा चव्हाण सारख्या एका भटके विंगतातल्या लेकीबाळीवर शिंतोडे उडवले होते. परंतु त्याच संजय राठोडांना नंतर सत्तेत सामावूनही घेतलं होतं. तेव्हा भाजपने नीतिमत्ता विकून खाल्ली होती का, हे भाजपला त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. सेम गोष्ट ती शिंदे गटाकडे पण आहे. ही जी सगळी लोक नीतिमत्तेच्या भाषा करतात, म्हणजे अगदी कधी कधी फार खेदाने म्हणावं लागेल की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव सुद्धा आपल्याकडे फार सोयीनुसार उच्चारलं जातं आणि ते गुळगुळीत झालेलं आहे. त्यामुळे नीतिमत्तेच्या त्या याच्यावरती मला काही बोलावंसंच वाटत नाही. एक जो आत्ता दमानियांनी जो मुद्दा मांडला त्याला जोडून सांगितलं गेलं पाहिजे. या सगळ्या प्रकरणात ही चर्चा कधी म्हणजे कुठून कुठे गेली, राख वाळू मुरू, मग काय मग काय ऑफिस ऑफ प्रॉफिट, मग काय ते अनेक गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये, मग इफको वगैरे सगळीकडे गेली ती चर्चा. पण मूळ मुद्दा तसाच अनुत्तरित राहिला आणि त्या प्रश्नांची उत्तरं अजूनही कुणी नीटशी मागत नाही. जे सांगितलं गेलं की 333 नंबरमध्ये गाडीमध्ये जे 2 मोबाईल सापडले त्याचा डेटा रिकवर झाला की नाही, आपण सगळ्यांनी दाखवलं की वाल्मिक कराडांच्या आवाजाचे सॅम्पल घेतले, ते सॅम्पल जुळले की नाही काहीच माहीत नाही. विष्णू चाटेच्या मोबाईलचं काय झालं काहीच माहिती नाही. विशेष एवढे सगळे आदळआपट केल्यानंतरही या सगळ्यांमध्ये खुनाचा गुन्हा कराडवर दाखल झालाच नाही. याचा स्पष्ट अर्थ आहे की जे काही 70 दिवस जे झालं त्या 70 दिवसामध्ये हिट करण्याचा जो विषय होता, हिट करण्याचं जे टार्गेट होतं ते धनंजय मुंडे होतं. म्हणजे धनंजय मुंडेंना हिट करावं का, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागावा का, तर मागणाऱ्यांनी तो खुशाल मागावा.
कारण राजीनामा देण्या घेण्याची इच्छा देणाऱ्याची आणि घेणाऱ्याची ही काहीच दिसत नाही आणि आपण नुसतीच प्रकाशजी, मी हा मुद्दा घेऊन तुमच्याकडे येतो. नेमक्या ज्या गोष्टी सुषमाजी काय म्हणाल्यात ते आपण ऐकलेलं आहे आणि आत्ता या क्षणी मसाजोगच्या ग्रामस्थांनी त्यांची सभा बोलावली आहे आणि हे प्रकरण तडीस नेण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तर त्या दृष्टीने आपण या संदर्भात काय बोलू शकाल का? मसाजोगच्या ग्रामस्थांचा विषय हा समजण्यासारखा आहे. त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहे. त्यांचा विषय काय की जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना पकडलं गेलं पाहिजे. आणि जर पोलीस यंत्रणा जर पकडण्यात अपयशी होत असतील तर नक्कीच पोलीस यंत्रणेवरती शंका घेण्याजोगी परिस्थिती निर्माण होती आहे. आता तानाजी सावंताचा विषय त्यांनी काढला. तानाजी सावंताच्या मुलाचं काय झालं, पोलीस यंत्रणा इतकी भयानक स्पीडनं पळाली की ते विमान कुठल्या तरी देशावरून परत मागवणे इतपत पोलीस ॲक्टिव्ह झाले. मग ह्या केसमध्ये इतका उशीर का लागतोय? जे पुरावे अंदिनीताईंनी दिलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा अजून पोलीस का भाष्य करत नाहीत? ह्या सगळा विषय हा तपासाचा विषय आहे. परंतु मसाजोगची ग्रामस्थांची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही संपूर्ण सहमत आहोत की जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती नक्कीच त्यांच्यावरती कारवाई झाली गेली पाहिजे. बाकी विषय आता जो नैतिकतेचा आणि नीतिमत्तेचा विषय झालेला आहे की या देशामध्ये अजून नीतिमत्ता आणि नैतिकता जो आहे त्याच्याविषयी अजून कुणी हा विषय डिफाईन केलेला नाही आहे. वास्तविकता एकदाचा हा विषय एकदा ठरला गेला पाहिजे. नीतिमत्ता म्हणजे काय? रेल्वेचा अपघात झाला की रेल्वेच्या मंत्र्यांना राजीनामा दिला गेला पाहिजे, ही नीतिमत्ता आहे का? ही नैतिकता आहे का? काय म्हणजे अजून त्याचं कुठलंच मोजमाप अजून कुणाकडे नाहीये. त्याचाही मूल्यमापन व्हायला हवं. पण बातमी आता एक मोठी येते सुषमाजी आणि अंजलीजी आपल्या कानावर घालायला हवी. मसाजोग म्हणजे जी ग्रामस्थांची मीटिंग सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रस्ताव मांडलाय की या मुद्द्यावरती आता एक राज्यव्यापी आंदोलन उभं करता येईल का, या दृष्टीने त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आणि असं जर राज्यव्यापी आंदोलन उभं राहिलं मसाजोगच्या ग्रामस्थांकडून तर त्या आंदोलनात आपण समर्थन द्याल का किंवा आपण त्यात सहभागी व्हाल का? अंजलीजी आणि सुषमाजी आपल्या दोघींनाही हा प्रश्न आहे. पहिला अंजलीजी. नाही, या कुटुंबाबरोबर मी असं कुठलंही आंदोलन उभं राहत असेल तर बोला. अगदी पहिल्या बोला अंजलीजी बोला. नाही, मला तर अगदी स्पष्टपणे सांगायचंय की या कुटुंबाबरोबर दिवस आणि रात्र मी काम करायला तयार आहे. कारण त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करत असतील तर त्याचं पूर्ण मी मदत करून त्याला कसं आपल्याला पूर्ण राज्यभरात करता येईल त्याची पूर्ण मी त्यांना प्लॅनिंग पण करून द्यायला तयार आहे. हवी तेवढी मदत करायला तयार आहे. आणि प्रत्येक माणसाने आज हे जर केलं तरच ही अशी जी दहशत आहे आणि पुन्हा कधी संतोष देशमुख या महाराष्ट्रात झाला नाही पाहिजे. कारण ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली असं खून परत कधीही झाला नाही पाहिजे. आणि त्यासाठी अंजलीजी राज्यव्यापी आंदोलनात मदत करायला तयार आहेत. सुषमाजी आपलं उत्तर. मी अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या मुद्द्यांवर फार स्पष्टपणे माझ्या भूमिका मांडत आहे. मात्र मी या आंदोलनात पूर्ण वेळ त्यांच्या सोबत आत्ताही राहायची तयारी आहे. याच्या आधीपासूनही या भूमिकांच्या सोबत आहे. मात्र आक्रोश मोर्चा वगैरे करून जे काही पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न झाला त्या प्रयत्नात त्या डर्टी गेममध्ये मी आधीही सहभागी नव्हते, ती मी इथून पुढेही सहभागी असणार नाही. कारण या हत्येला राजकीय इष्टापत्ती म्हणून राजकीय पुढारी लोक वापरत असतील आणि कुणी कुणाचे गेम करण्यासाठी जर पपेट्स केले जात असतील तर अशा डर्टी गेमचा मी भाग व्हायला अजिबात तयार नाही. मात्र मस्साजोगच्या संपूर्ण गावकऱ्यांनी किंवा कुटुंबियांनी जी काही भूमिका घेतील आणि त्या भूमिकेमध्ये जिथे कुठे अगदी माझा खारीचा जरी वाटा असेल तर तो अत्यंत बिनधास्तपणे आणि कुठलीही तमा न बाळगता त्यासोबत लढायला माझी तयारी असेल. प्रकाशजी. मसाजोगच्या हत्येविषयी याविषयी आम्ही स्पष्ट भूमिका केलेली आहे. आम्ही त्या कुटुंबांच्या सोबत आहोत. जे कोणी मारेकरी आहेत त्यांना त्वरित पकडून त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली गेली पाहिजे ह्या भूमिकेशी आम्ही. त्यासाठी आमचा सहभाग जर हवा असेल तर आम्ही कुठल्याही क्षणी तो आम्ही द्यायला तयार आहोत. पण माझी एकच विनंती आहे की जसे आता मसाजोगच्या सरपंच हत्या झालेली आहे तसे धनगर समाजा इतर अनेक हे असे आहेत की ज्यांच्या पण खून झालेले आहेत त्याच्या विषयामध्ये कोणी काय बोलायला तयार नाही. याविषयी मी परत सविस्तर आपल्याशी बोलेन.
पण खून हा कुठल्या एका जमातीचा खून झालाय म्हणून त्याच्यामागे जमातीने उभा राहावं पण ही गोष्ट आता हा महाराष्ट्राला मसाजोगचा नाहीये. प्रश्न एका खून हा वेगळ्या खून असतो, दृष्टीने खूप त्याच्या महत्वाचा आहे. कुटुंबाच्या जातीपातीच्या पलीकडे आपल्या सगळ्यांना त्याच्यात पाहिलं पाहिजे. अंजलीजी, सुषमाजी आणि प्रकाशजी, आपण तिघही या चर्चेत, या संवादात सहभागी झालात त्याबद्दल आपल्या तिघांचेही आभार. आणि आता वळूयात झिरोवरच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल काय सांगतो याकडे, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला प्रश्न आधी पाहूया. नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी मंत्रिपद सोडलं होतं, तसंच धनंजय मुंडेंनी मंत्रिपद सोडावं का? यूट्यूबवर एकूण मतं आली 22,000. यूट्यूबवरचा कौल सांगतोय प्रेक्षक जे होय म्हणतायत ते आहेत 86%, तर नाही म्हणणारे प्रेक्षक आहेत फक्त 14%. मंडळी, बीडच्या संपूर्ण प्रकरणात स्वतः अजित पवारांनीच नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केल्यानं या प्रकरणात मोठा ट्विस्ट येणार हे जवळपास निश्चित आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनं अनेक समीकरणं बदलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी मसाजोगमध्ये नागरिकांची बैठक नुकतीच पार पडली आहे आणि या प्रकरणात तपास वेगानं आणि योग्य दिशेने सुरू राहणं गरजेचं आहे. तसंच समाजघातक तत्व सहभागी होऊन परिस्थिती चिघळणार नाही याची काळजी घेण्याचं आव्हान आता सरकारसमोर असेल. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा या प्रश्नाचं उत्तर संभाजीनगरमध्ये जर शोधायचं असेल ना, तर त्यासाठी 5-7 दिवस वाट पाहावी लागेल. कारण मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरात कुठे 5 दिवसांनी तर कुठे 7 दिवसांनी पाणी येतं. सध्या मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं 100पेक्षा अधिक राजकारण्यांनी शहराच्या पाणी प्रश्नावर मोर्चे काढलेत. या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आखलेली समांतर योजना राबवून तर 15 वर्ष झाली आहेत, पण छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आपण महापालिकेचे महामुद्दे पाहूयात एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातल्या राजकारणाचं, उद्योगाचं आणि शिक्षणाचं केंद्रस्थान. पण त्याच संभाजीनगर शहरातल्या पाणी पुरवठ्याविषयी काय बोलावं? पाणी बी साठवून ठेवलं तर किडे पडतात, त्याच्यात ते फेकून द्यायची वेळ येते. आम्ही कसं वापरायचं? बऱ्याच वेळेला ड्रेनेजचं मिक्स झालेलं पाणी येतं. जवळजवळ 7-8 महिन्यापासून पिण्याचं पाणी बंद केलेलं आहे. आम्ही जार लावलेलं आहे. टॅक्स भरायला पाहिजे आपण. सारी सुविधा आम्ही तुम्हाला पैसा देतो, त्याचा आम्हाला मोबदला नको का? 15 ते 20 वर्षापासून हा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. खूप प्रयत्न केले आम्ही. आम्हाला तर अक्षरशः कॅमेऱ्यासमोर बोलायची सुद्धा लाज वाटायला लागली. पाणीपट्टी भरा, कसली डोंबल्याची पाणीपट्टी भरायची आम्ही का? सकाळी 3 वाजता जर उठून जर पाणी भरलं तरच आम्हाला पाणी भेटतं. हा आक्रोश कधी थांबेल हे सांगणं खरंच कठीण आहे. संभाजीनगर शहरातल्या पाणी पुरवठ्यासाठी 1-2 नाही तर 100पेक्षा जास्त मोर्चे आतापर्यंत काढण्यात आले आहेत. आणि सगळ्यात विशेष म्हणजे सगळ्याच पक्षांच्या प्रमुखांनी इथे पाण्यासाठी आंदोलनं केली आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही 23 मे 2022 रोजी छत्रपती संभाजीनगरात हंडा मोर्चा काढला होता. भारतीय जनता पक्ष जनतेचा पक्ष आहे आणि ज्यावेळेस संभाजीनगरमध्ये पाण्याकरता त्राहिमाम चाललेला आहे, ज्यावेळी संभाजीनगरमध्ये रावसाहेबांनी सांगितलं तसं जुम्मे के जुम्मे पाणी येतं, थेंब थेंब पाण्याकरता संभाजीनगरचा माणूस ज्यावेळेस तरसलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी शांत बसू शकत नाही. तेव्हा फडणवीस विरोधी पक्षात होते आणि त्यांचा सत्तेसाठीचा संघर्ष सुरू होता. फडणवीसांचा सत्ता संघर्ष संपलाय, पण छत्रपती संभाजीनगरमधल्या नागरिकांचा पाण्याचा संघर्ष काही संपलेला नाही. अगदी कालच्या एका जाहीर कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट काय म्हणतायत ते ऐका. या मार्चच्या शेवटपर्यंत पाण्याचं लाईन आता मी चालू करतोय, त्याची चिंता नाही आपल्याला. अधिकाऱ्याने सरळ सांगितलेलं आहे, तुम्हाला काम करायचंय, मला काम करायचंय. त्या पाणी प्रश्न काढल्या लोकांच्या कपाळावर अख्ख्या आठ्या यायला सुरुवात झालेली आहे. अरे सगळेच खोटं बोलतात असं सगळ्यांची भावना झालेली. गेल्या कित्येक वर्ष आपण त्या पाणी प्रश्नावर बोंबलतोय. या वर्षात येणार, त्या वर्षात येणार, त्या वर्षात येणार, त्या वर्षात येणार. आणि लोकांना सुद्धा आता असं झालंय की तुम्ही किती खरं बोलले, लोक म्हणतात नाही जब तक पाणी नाही आएगा इनका कुछ सच्चा नाही आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. खरं तर मंडळी, छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरचे दावे प्रतिदावे इतके आहेत की त्यावरून एक अख्खी वेब सिरीज होऊ शकते.
छत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या 18 लाखांवर आहे. त्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी समांतर पाणी योजना आणण्यात आली होती. आज 2025 आहे, 15 वर्ष होत आली आहेत, मात्र अजूनही योजना पूर्ण झालेली नाही. या काळामध्ये 6 महापौर होऊन गेले आणि 10 अधिकारीही बदली होऊन गेले, मात्र अद्यापही सर्वसामान्य संभाजीनगरकरांचा घसा कोरडाच आहे. हे अधिकारी कुठले होते तर 2009च्या अधिकाऱ्यांची सुरुवात होते. पुरुषोत्तम भापकर, हर्षदीप कांबळे, प्रकाश महाजन, सुनील केंद्रेकर, ओमप्रकाश बकुरिया, मुंगळीकर, विनायक निपुण, अस्तिकुमार पांडे, अभिजित चौधरी आणि जी श्रीकांत एवढे अधिकारी येऊन गेले. मात्र संभाजीनगरकरांना आजही 24 तास सोडाच, पण 8 दिवसातून 2 तासही पाणी येत नाही. हे विशेष. बरं, जितके अधिकारी बदलले तितक्या पाण्याच्या वेळाही बदलल्या, पण अजूनही 8 दिवसात एकदा किंवा 2दा पाणी येतं. बरं, त्याचीही काही ठरलेली वेळ नसते. कुठे सकाळी, कुठे दुपारी, तर कुठे पहाटे 5 वाजता, तर कुठे कुठे मध्यरात्री 12 वाजता. मे 2024 साली एबीपी माझानं केलेला जो रिपोर्ट आहे, अगदी अशीच स्थिती आजही आहे. बरं, तुम्हाला वाटेल की आसपासच्या धरणात पाणी नसेल, तर तसंही नाहीये. छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारं जायकवाडी 100% भरलेलं आहे. पण तरीही आज शहरात 200 पेक्षा जास्त टँकर्स सुरू आहेत, तेही महापालिकेचे. खासगी टँकर्सची संख्या तर विचारूच नका. आमच्याकडे 8 दिवसाला पाणी येतं, पण 8 दिवसाचं पाणी स्टोरेज किती करायचं? 1000 लिटरच्या टाक्या आहे आमच्याकडे. पाणी बी साठवून ठेवलं तर किडे पडतात त्याच्यात, ते फेकून द्यायची वेळ येते. आम्ही कसं वापरायचं? टँकर घ्यायला बी परवडत नाही आम्हाला सामान्य लोकांना दरवेळेस. पाणी आम्हाला 8 दिवसातून एकदा येते आणि जे पाणी येते ते वापरण्यालायक नसते. त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स असते, पिवळ्या रंगाचं पाणी येते, ते आम्ही वापरत नाही. त्यामुळे आम्हाला बरेचदा टँकर विकत घ्यावा लागतो. आणि पिण्याच्या पाण्यासाठी तर आम्ही 4 महिन्यापासून, जवळजवळ 7-8 महिन्यापासून पिण्याचं पाणी बंद केलेलं आहे, आम्ही जार लावलेलं आहे. कमी दाबामध्ये पाणी आलं ते कुठं एकीकडचे कॉक उघडले, एकीकडचे नाही उघडले. आठवड्यातून 2 टँकर लागतात आणि प्यायसाठी आमच्यावाले ना सगळे जार चालू आहे पूर्ण म्हाडा कॉलनीला. आणि त्याच्यात काय हे आम्हाला पाणीपट्टी भरा, कसली डोंबल्याची पाणीपट्टी भरायची आम्ही का? हे असं चाललंय आमचं. आता बघू, पाण्याचं झाली व्यवस्था तर ठीक आहे, नाही तर आम्ही पुन्हा मागच्यासारखा हंडा मोर्चा काढू, कलेक्टर साहेबांशी भेट घेऊ. संभाजीनगरच्या नागरिकांचा हाच संताप संपला असता जर 2010 साली आणलेली समांतर पाणी योजना पूर्ण झाली असती. तसं झालं असतं तर खरंच नागरिकांचा संताप झाला नसता. पण सरकारी योजनांचं काय सांगणार? आज 14 वर्षानंतर योजनेची रियालिटी बघा. जुलै 2010 मध्ये समांतर जलवाहिनी योजना आली. मार्च 2011 मध्ये पालिकेनं 792 कोटींची निविदा मंजूर केली. योजनेसाठी महापालिकेला 200 कोटी द्यायचे होते. पैठण ते छत्रपती संभाजीनगर मोठ्या पाईपलाईनचं काम होतं. शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या टाक्याही उभारणार होते. काम सुरू होईपर्यंत 791 कोटींची योजना 1255 कोटींवर गेली आणि पालिकेचा वाटा 200 कोटींवरून 462 कोटींवर गेला. त्यानंतर अनेक अडथळे आले. कंत्राटदारांमध्येही आर्थिक भागीदारीतून बिनसलं. 30 एप्रिल 2013 पर्यंत काम सुरू करा, नाहीतर काम बंद करा अशी नोटीस आयुक्तांनी दिली. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीही कंत्राट रद्द करण्याचे निर्देश दिले आणि एप्रिल 2013 पासून प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. आता या योजनेची आजची स्थितीही पहा. आज योजनेची किंमत 2740 कोटीवर पोहोचली आहे. आजवर आलेलं अनुदान 1600 कोटी आहे. GVPR कंपनीला दिलेले पैसे 1500 कोटी. या योजनेच्या कामाची मुदत फेब्रुवारी 2024 पर्यंत होती. मुख्य जलवाहिनीचं काम 39 किलोमीटरचं आहे आणि शिल्लक राहिलेल्या जलवाहिनीचं काम आहे 5 किलोमीटर. शहरात टाकलेल्या जलवाहिन्या आहेत 800. अद्याप शहरातील 1111 जलवाहिन्यांचं काम बाकी आहे. या योजनेमध्ये 53 जलकुंभ उभारले जाणार आहेत. त्यातले आतापर्यंत केवळ 8 उभारण्यात आले आहेत. कधी कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, कधी पालिकेनं कॉन्ट्रॅक्टर सोबतचा करार रद्द केला, कधी शासनाचा वाटा योग्य वेळेत मिळाला नाही. तर त्याहीपेक्षा एक भन्नाट कारण म्हणजे ज्या जायकवाडी धरणातून ही पाईपलाईन संभाजीनगरला येणार आहे, ती पाईपलाईन रस्त्याच्याच मधोमध टाकली गेली. त्यामुळं हाय पॉवरची ही पाईपलाईन रस्त्याच्या मध्ये नको म्हणून रस्ता
की पाईपलाईन हा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यामुळे शासनाला आता रस्ताच बदलायची वेळ आली. ही गोष्ट इतक्यावरच थांबली नाहीये. आजही योजना अपूर्णच आहे आणि म्हणूनच काही प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यात रस्त्याखालील जलवाहिनी फुटल्यास दुरुस्ती कशी करणार? कॅरेजवेवरून वाहनं गेल्यास काय करणार? MJP, NHAI या संस्थांपैकी तांत्रिकदृष्ट्या दोषी कोण? 35 पैकी किती किलोमीटर अंतरात रस्त्याखाली जलवाहिनी दबली आहे? किती किलोमीटर अंतरात नव्यानं भूसंपादन करावं लागणार आहे? या योजनेपैकी 822 कोटी रुपये शासन केव्हा देणार? कुठल्याही इश्यू असेल जो समाजहिताचा आहे त्यामुळे त्याची स्वतःहून ते याचिका दखल घेतली जाते आणि सुमोटो याचिका दाखल करून ते एक ॲमॅकस क्युरी म्हणून वकिलांना नेमलं जातं आणि त्या पूर्ण प्रक्रिया कोर्ट स्वतःच्या निगराणीखाली पूर्ण प्रक्रिया चालली जाते, जो पण लॉजिकल एंडपर्यंत जात नाही. औरंगाबादच्या पाणीचा प्रश्नाचं तसंच आहे की कोर्टानं सुमोटो याचिका ट्रीट करून घेतली, त्यामुळं तरी औरंगाबादला पाणी येतंय. नाही तर जर सुमोटो याचिका दाखल नसती तर औरंगाबादसाठी मला नाही वाटत कधी पाणी आलं असतं म्हणून. हा न्यायालयीन लढा सुरू असतानाच आयुक्तांनी मात्र थेट पाणी कधी पोहोचेल याची डेडलाईन दिली. 24 तास पाणी देण्याच्या अनुषंगाने हा योजना आहे. त्याला मार्चमध्ये पहिला टप्पा, नंतर त्याला अजून 1 वर्षभर लागणार आहे. त्यामध्ये 53 पाणी टाकी आहे. काही पाणी टाकी मार्चपर्यंत पूर्ण होणार, काही टाकी जे आहे ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार. आणि या सर्व जे आहे 24/7 देण्यासाठी फ्लो मीटर्स आणि स्मार्ट मीटर्स या सर्व बसवल्यानंतर नक्कीच या शहराला ते 100% जे 24/7 पाणी मिळण्याचं ते स्वप्न नसून ते साकार होईल, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. नवीन प्रोजेक्टच्या दृष्टीने सुद्धा पाण्याचं अत्यंत मोठं महत्त्व आहे आणि येणाऱ्या 2 वर्षात तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातली जी 3 वेगाने वाढणारी शहरं आहेत, एक पुणे, दुसरं ठाणे आणि तिसरं छत्रपती संभाजीनगर. त्यामुळं गावात येणारी लोक जे नवीन टेक्नोक्रॅट्स इथे येणार आहेत, तर गावाच्या पाण्याबद्दल ज्यावेळेस बोललं जातं तर त्यांच्या मनात साशंकता निर्माण होते. याही दृष्टीने पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कोणतीही असोत, चहूबाजूनं पाणी असूनही छत्रपती संभाजीनगरात पाण्यासाठी झगडावं लागतंय. पृथ्वीराज चव्हाण ते पुन्हा देवेंद्र फडणवीस, व्हाया अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अशी अनेक सरकारं आली आणि गेली, पण 39 किलोमीटरचं काम मात्र अजूनही अपूर्णच आहे. हेच छत्रपती संभाजीनगरवासियांचं दुर्दैव आहे. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.